जर तुमचं घोस्टिंग झालंय ना, तर तुम्हाला या 3 गोष्टी नक्कीच माहिती पाहिजे. घोस्टिंग हे इमॅच्युअर लोकांचं कोपिंग मेकॅनिझम आहे. आजकाल नात्यातून बाहेर पडण्याची एक नवी आणि अतिशय वेदनादायी पद्धत रूढ झाली आहे, ती म्हणजे घोस्टिंग. कोणतेही स्पष्टीकरण न देता, मेसेजला उत्तर न देता अचानक गायब होणं यालाच घोस्टिंग म्हणतात. घोस्टिंग करणाऱ्यांच्या मनात नक्की काय असतं हे या 3 मुद्द्यांवरून लक्षात येईल. नंबर 1, कठीण संवादाची भीती. घोस्टिंग करणारी व्यक्ती ही मुळात भित्री असते. समोर बसून आपलं नातं आता वर्कआउट होणार नाहीये हे सांगण्यासाठी लागणारी मॅच्युरिटी त्या व्यक्तीमध्ये नसते. वाद टाळण्यासाठी किंवा समोरच्याचे अश्रू पाहण्याची ताकद नसल्यामुळे ते पळ काढणं पसंत करतात. नंबर 2, भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव. ज्यांच्याकडे भावनांची कदर नसते अशीच व्यक्ती घोस्टिंगचा आधार घेत असते. त्यांना हे समजतच नाही की त्यांच्या एका शांततेमुळे समोरची व्यक्ती गोंधळात पडू शकते. नंबर 3, उत्तरदायित्वापासून पळ काढणे. स्वतःच्या चुका मान्य करणं किंवा स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घेणं हे त्या लोकांना जमत नाही. मी काही बोललोच नाही तर मी दोषी ठरणार नाही, अशा चुकीच्या समजुतीत ते वावरत असतात. हे त्यांच्या इमॅच्युअर असण्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. कोणीतरी तुमच्या आयुष्यातून अचानक गायब होणं हे त्यांच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे, तुमच्या कमतरतेचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.